नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं लोकसेवा मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, नमो आणि PM किसान योजनेच्या हप्त्याबद्दल एक नवीन अपडेट समोर आलंय। तर ते अपडेट काय आहे लगेच पाहूया। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता एकत्र मिळणार, तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे। तर मित्रांनो, आज राज्याचे कृषी मंत्री दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली। या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या विकासाबाबत चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकरी मित्रांनो, अशातच या दोन्ही नेत्यांनी PM किसानचा 23वा आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता एकत्रित वितरित करण्याची घोषणा केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणत्या तारखेला हे हप्ते जमा होणार आहेत, तसेच कुणाच्या हस्ते हे हप्ते वितरित केले जाणार आहेत, याची संपूर्ण माहिती या दोन्ही नेत्यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना माहिती दिलेली आहे। तर मित्रांनो, आता थेट 4,000 रुपये तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत। तर मित्रांनो, हे 4,000 म्हणजे नमोचे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 असे मिळून 4,000 जमा होणार आहेत। आता तुम्हाला हे 4,000 म्हणजे नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि PM किसान योजनेचे 2,000 असे मिळून 4,000 एकत्रितपणे तुम्हाला मिळणार आहेत। तर मित्रांनो, हे 4,000 तुम्हाला कोणत्या तारखेला जमा होणार हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। तर मित्रांनो, केंद्र सरकारची महत्त्वाची आणि गाजलेली योजना म्हणजे PM किसान सन्मान निधी योजना। या योजनेच्या माध्यमातून देशभरातील शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात, म्हणजे वार्षिक जवळपास 6,000 रुपये पात्र शेतकऱ्यांना दिले जातात। याआधी देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसानच्या माध्यमातून 22 हप्त्यापोटी तब्बल 9,330 कोटी रुपयांचे वितरण झाले होते। मात्र eKYC तसेच बोगस कागदपत्रे देऊन योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट वगळण्यात आले असून जवळपास 2 लाख शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना वगळल्याने निधी देखील कमी झाल्याचं कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी सांगितलेलं आहे। तर शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय निर्गमित केला असून म्हणजे GR देखील प्रसिद्ध केलेला आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे BR 4012-1750 हा प्रसिद्ध केला असून यासाठी तब्बल 9,300 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेची धाकटी बहीण म्हणजे नमो शेतकरी योजना। या योजनेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांना दर 4 महिन्याला 2,000 रुपये दिले जातात। तर मित्रांनो, वार्षिक 6,000 रुपये ह्या नमो शेतकरी योजनेमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातात। तर मित्रांनो, याआधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 8व्या हप्त्यापोटी तब्बल 196 कोटी रुपये वितरित केले आहेत। मात्र आता 9व्या हप्त्यापोटी बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या योजनेतून वगळण्यात आल्याचं दत्तात्रय भरणे यांनी सांगितलेलं आहे। या योजनेत जवळपास 26,000 शेतकऱ्यांना वगळण्यात आले असून या शेतकऱ्यांची बोगस आणि खोटी कागदपत्रे बनवून या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानं यांना तातडीने ह्या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। ही माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा यांनी दिलेली आहे। तर मित्रांनो, ह्या योजनेतून बोगस शेतकरी वगळल्याने राज्यातील तिजोरीवरचा भार कमी झाल्याचं दिसून येत आहे। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी राज्य सरकारने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तर मित्रांनो, म्हणजे GR देखील प्रसिद्ध केलेला आहे। तर मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचा GR क्रमांक आहे 9898-111 हा प्रसिद्ध केला असून यासाठी तब्बल 195 कोटी रुपयांची निधीला मान्यता दिलेली आहे। तर मित्रांनो, आता तुमचा वेळ न घेता हे 2 हप्ते तुमच्या खात्यावर कधी एकत्रितपणे जमा होणार आहे ती तारीख आपण पाहूयात। तर मित्रांनो, नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात महाराष्ट्र दौऱ्यावर असून मुंबईमध्ये माय मराठी सदन ह्या वास्तूचं उद्घाटन करणार आहे। नमस्कार सर, मराठी न्यूज या चॅनल कडून बोलत आहे। हां बोला सर। सर, खरंच आपलं मनापासून आम्ही आभार तुमचे मानतोय, कारण वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्यासाठी वेळ दिला। सर, आता जास्त वेळ न घेता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कोणत्या तारखेला येणार आहे ती तारीख तेवढी सांगा, म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांना हा नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी मिळणार या संदर्भात त्यांना संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळेल। होय, नक्की। मी आत्ताच
कृषी विभागाला फोन केलेला आहे आणि त्यांच्याकडून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार ह्याची संपूर्ण माहिती घेतलेली आहे आणि त्यांनी मला तारीख देखील सांगितलेली आहे. तर मित्रांनो, ती तारीख मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी पुढचा व्हिडिओ टाकल्याबरोबर तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचेल. तर मित्रांनो, धन्यवाद.